दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. नाशिकच्या पंचवटी भागात संध्याकाळ उतरली होती. रस्त्यावरच्या वाफाळलेल्या चहाच्या वाफेसोबत पावसाचे थेंबही मिसळत होते. त्या वातावरणात दोन मित्र आपली नवीन सुरुवात करत होते. रोनित आणि समर, दोघं कॉलेजपासूनचे मित्र. कॉलेज संपल्यावर रोनित नाशिकमध्येच नोकरी मिळाली होती, एक छोट्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये. समर मात्र अलीकडे मुंबईतून परतला होता, कारण त्याची जॉब गेली होती. दोघांनी ठरवलं, एकत्र राहूया, थोडं भाड्याचं घर घेऊया, खर्चही कमी पडेल आणि नोकरीही मिळेल. पुढच्या आठवड्यात त्यांनी बरंच शोधून एक घर बघितलं. आनंद रेसिडेन्सी, 9 थोडं जुनं पण स्वच्छ. मालक म्हणाला, घर शांत आहे, सगळं ठीक आहे, फक्त रात्री दार नीट लावून झोपा. हे ऐकून रोनित हसला. का हो, इथे भूत वगैरे येतं का? मालक फक्त हसला. हास्य विचित्र होतं, जणू काही तो काही सांगू इच्छित होता पण सांगत नाहीये. त्या रात्री त्यांनी शिफ्ट झाले. थकव्यामुळे दोघे पटकन झोपले. घड्याळचे काटे रात्री 12 ओलांडले आणि घरातलं पहिलं रात्रीचं भय सुरू झालं. रोनितला स्वप्नात कोणीतरी दरवाजा ठोठावतंय असं जाणवलं. तो दचकून उठला. बाजूला समर गाढ झोपलेला. पाऊस थांबला होता. घरात शांतता. फक्त भिंतीच्या पलीकडून हळू आवाजात काहीतरी बोलण्याचा आवाज येत होता. स्त्रीचा आवाज, पण अस्पष्ट. इकडे ये, मला मदत कर. रोनित उठून दरवाजाकडे गेला. लाईट्स चालू केल्या, पण लाईट चमकून बंद झाल्या. घर पुन्हा अंधारात. त्याने दरवाजा उघडला. समोर कोणीच नव्हतं. फक्त ओल्या चपलांचे ठसे आत घरात येत होते. सकाळी सूर्यकिरण खिडकीतून आत येत होती. समर अजून झोपेतच होता, पण रोनितच्या मनात काल रात्रीचं सगळं दृश्य फिरत होतं. तो उठला, दरवाजाकडे पाहिलं. जमिनीवर अजूनही तेच ओले ठसे होते. फक्त एक विचित्र गोष्ट होती. ठसे घराच्या आतून बाहेर नव्हते गेले, ते बाहेरून आत आलेले होते. समर, उठ रे. रोनितचा आवाज थरथरायला लागला. समरने डोळे चोळत विचारलं, काय झालं रे, एवढं लवकर का उठवतोयस? रोनितने त्याला ठसे दाखवले. समर थोडा हसला. रात्री तूच पाणी सांडवलं असशील. पण रोनित गप्प राहिला. त्याला खात्री होती दरवाजा नीट लावून तो झोपला होता. दिवसभर दोघं ऑफिसच्या कामात गुंतले. संध्याकाळी ते घरी परत आले. चहा घेतला आणि थोडं नेटफ्लिक्स पाहत बसले. सगळं अगदी सामान्य वाटत होतं. पण रात्री पुन्हा एक वारा आला. खिडकी आपोआप उघडली. टेबलावरचं पाणी थरथरायला लागलं. लाईट्स मंद झाले. समर उठून म्हणाला, हे खरंच काहीतरी विचित्र वाटतंय. भिंतीतून काही आवाज येत आहेत का तुला? रोनितने फक्त मान हलवली. आवाज यायचा, पण तो कोणालाही समजावू शकत नव्हता. त्या रात्री दोघांनी ठरवलं, लाईट बंद न करता झोपायचं. घड्याळाने 2:30 वाजवले. लाईट्स अजून चालू होते. अचानक पंखा थांबला. समरने डोळे उघडले आणि त्याला दिसलं, रोनित बेडवर बसलेला आहे, पण त्याचा चेहरा पांढरा पडलेला. त्याच्या डोळ्यांसमोर काहीतरी आहे. त्याने हात दाखवत कुजबुजलं, ती इकडेच उभी आहे समर. समरने हळू वळून पाहिलं. खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात एक स्त्रीचा आकृतीचा भास दिसत होता. ओले केस, पांढऱ्या झगा आणि तिचं पाणी टिपकणारं पायांचे ठसे बेडजवळ थांबलेले होते. तिचा चेहरा दिसतोय का तुला? समरने विचारलं. नाही, पण ती माझं नाव घेतेय. त्या क्षणी लाईट्स पुन्हा बंद झाले आणि दोघं अंधारात झपाटून गेले. सकाळ. रोनित आणि समर दोघं गप्पा बसून नाश्ता करत होते. काय बोलायचं हे दोघांनाही समजत नव्हतं. रात्रभर जे झालं त्याचं कोणतंही स्पष्टीकरण नव्हतं. समरने विचारलं, काल रात्री नेमकं पाहिलंस तरी काय तू? रोनित थोडा वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, ती माझं नाव घेत होती आणि समोर उभी होती, पण तिचा चेहरा दिसला नाही, फक्त पाणी टिपकायचा आवाज. त्या दिवशी दोघांनी ठरवलं, घर नीट साफ करायचं. कदाचित काही सापडेल. कपाट, बेड खाली, स्वयंपाकघरात सगळीकडे शोध घेताना रोनितला स्टोरूम मध्ये एक जुनी पिवळी पडलेली डायरी सापडली. कव्हरवर काही लिहिलेलं नव्हतं. फक्त आतल्या पहिल्या पानावर शाईने लिहिलेलं होतं, मी सुलोचना, आनंद रेसिडेन्सी.
9 ते. समरने डायरी उघडली. त्या पानावर फक्त एक प्रकारचं लिहिलेलं होतं, भय, एकटेपणा आणि कुणाच्या तरी परत येणं. तो परत येईल असं सांगून गेला होता, पण आता त्याचा आवाज भिंतीतून ऐकू येतो. माझं नाव कोणी घ्यायचं थांबवलं आहे. रात्री दरवाजा ठोठावला तर उघडायचा नाही. रोनित आणि समर एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या अंगावर काटा आला. त्या रात्री त्यांनी ठरवलं, डायरी पुढे वाचायची नाही. पण ती रात्र पुन्हा शांत राहिली नाही. घड्याळाने 1:30 वाजवले. समरला कोणीतरी कुजबुजतानाचा आवाज ऐकू आला. तो उठला. रोनित बेडवर नव्हता. किचन मधून आवाज येत होता. तो हळूच तिकडे गेला. गॅसजवळ रोनित उभा होता आणि हातात तीच डायरी. त्याचे डोळे विस्फारलेले आणि ओठावर एक हलकी स्मित रेषा. ती परत आली समर. रोनित कुजबुजला. तिने सांगितलं, मी दरवाजा उघडावा. समोर ओरडून म्हणाला, रोनित थांब. पण दरवाजा आधीच टकटक असा आवाज करत उघडत होता. त्या क्षणी थंड वाऱ्याचा झटका आला आणि लाईट पुन्हा बंद झाले. सगळं काळोखात गेलं. आवाज आला, मला इथे कोणीतरी परत आलंय असं वाटतंय. सकाळ झाली. घरात पूर्ण शांतता. खिडकीतून येणारा मंद प्रकाश रोनितच्या चेहऱ्यावर पडत होता. तो गाढ झोपलेला दिसत होता. पण समरच्या मनात काल रात्रीचं दृश्य पुन्हा चालू होतं. दरवाजा बंद होता, पण समरला अजूनही ओल्या पावलांचे ठसे दिसत होते. असं वाटत होतं की जणू घरात कोणीतरी आलं आहे, पण बाहेर गेलंच नाही. त्याने हळूच ती डायरी उचलली. काल त्यांनी बंद केलेली डायरी स्वतः उघडी पडलेली होती. नवं पान दिसत होतं. त्या पानावर लिहिलेलं होतं, काल रात्री तो दरवाजा उघडला. समोर उभा होता समर, पण त्याला अजून माहित नाही कोण आत आलं. समरच्या हातून डायरी खाली पडली. तो धावत रोनितकडे गेला. रोनित उठ, हे बघ, हे बघ रोनित. रोनितने हळूच डोळे उघडले. त्याच्या डोळ्यांचा रंग फिकट निळा झाला होता. तो हसला. काय झालं समर, इतका घाबरलायस का? ती आली का पुन्हा? समर गप्प झाला. त्याला जाणवलं, रोनितचा आवाज कालसारखा नव्हता. थंड, रिकामी आणि विचित्र शांतता. त्या दिवशी दोघं बाहेर जायचं ठरवतात, पण रोनित जात नाही. तो सांगतो, माझं काही अपूर्ण काम आहे. समर एकट्याच बाहेर पडतो, पण दार बंद करताना त्याला ऐकू येतं, समर, तू परत आलास की नाही? मला शोधू नकोस. तो थांबतो, मागे वळतो, पण रोनित दिसत नाही. फक्त दरवाजाच्या आत एक सावली उभी असते, स्त्रीच्या आकृतीसारखी. त्या रात्री समर परततो तेव्हा घर पूर्ण अंधारात असतं. फोन लाईटने शोध घेताना त्याला रोनित दिसतो. मोकळ्या जमिनीवर भिंतीवर पांढऱ्या खडूने लिहिलेलं असतं, 9 ते, परत येणाऱ्यांचं घर. आणि त्याच्या बाजूला ठेवलेली असते तीच डायरी, पण आता तिच्या शेवटच्या पानावर नवीन ओळ उमटलेली असते. आज समर परत आला. आता तो एकटाच नाही. समरची रात्र भीषण स्वप्नाने भरलेली होती. भिंतीतून कुजबुज, ओले पावलांचे ठसे आणि ती रात्र जिने चेहरा अजूनही न दाखवता फक्त नाव घेतलं होतं. समर, परत आलास? सकाळी तो दचकून उठला. रोनित दिसत नव्हता. किचनमध्ये गॅस पेटवलेला आणि भांड्यात पाणी उकळत होतं, पण कोणाचाच मागमूस नव्हता. टेबलावर ती डायरी पडलेली. समरने हात लावण्याचा प्रयत्न केला, पण पानं आपोआप फिरायला लागली. थांबली तेव्हा त्याने वाचलं, भाड्याचं घर हे नाही, हे परत येणाऱ्यांचं घर आहे. जो इथे राहतो तो पुन्हा बाहेर जात नाही. समरने श्वास रोखला गेला. त्याने खिडकी उघडली, पण बाहेरचा रस्ता तसा दिसत नव्हता. जिथून तो रोज नाशिकच्या गर्दीत जायचा, तिथे आता धुरकट रस्ता, धुसर आकाश आणि जणू शहरच बदललेलं. अचानक पाठीमागून पावलांचा आवाज. रोनित उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता, डोळ्यात पाण्याचं प्रतिबिंब. ती गेली नाही समर, तो हळू आवाजात म्हणाला. ती इथेच आहे, या भिंतीत, या हवेत, आपल्या आत. समरने थरथरत विचारलं, तू काय बोलतोयस? आपण निघूया इथून. पण रोनित हसला. कोणीच जात नाही, मी पण नाही, कारण ती मला परत घेऊन आलीये. भिंतींवर अचानक ओलसर डाग उमटले. ते डाग जणू मानवी हातांचे ठसे होते. भिंती हळूहळू थरथरला लागल्या. आवाज येऊ लागला, परत ये, सगळे परत येतात. समरने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आत अंदरून बंद नव्हता. तो भिंतीत विलीन झाला होता. घर आता जिवंत वाटत होतं, प्रत्येक श्वासात भूतकाळाचा आवाज करत.
त्या क्षणी रोनित पुढे आला आणि कुजबुजला, समर, तुला आठवते का आपण हे घर का घेतलं होतं? हो, नवीन सुरुवात म्हणून. रोनित हसला. इथं नवीन सुरुवात नाही समर, इथे फक्त शेवट पुन्हा पुन्हा सुरू होतो. घरात सगळीकडे ओलसर वास पसरला होता. भिंती जणू श्वास घेत होत्या. समर एका कोपऱ्यात उभा होता, हातात फोन, पण नेटवर्क गायब. कुठलाही सिग्नल नाही. बाहेरचं शहर नाही, फक्त शांतता आणि कुजबुज. त्या शांततेत एक आवाज पुन्हा आला, समर, इथे खाली. त्याने वळून पाहिलं. किचनच्या फरशीखाली थोडं उचललेलं टाईल्स दिसलं. त्याने ते हळूच उघडलं. आतून थंड हवा आली आणि एक लोखंडी हँडल असलेला दरवाजा. दुसरा दरवाजा, घरात कुठलाही नकाशात नसलेला. समरचा श्वास अडकला. त्याने टॉर्च घेतला आणि खाली उतरला. अरुंद पायऱ्या, भिंतीवर जुन्या फोटोंच्या फ्रेम्स लटकलेल्या, सगळ्या पाण्याने ओलसर झालेल्या. एका फ्रेम मध्ये त्याला रोनित आणि स्वतःचा फोटो दिसला. पण त्या फोटोत त्याच्या मागे ती स्त्री उभी होती. तीच, ओले केस, पांढरा जगा, चेहरा अंधारात लपटलेला. हे कसं शक्य आहे? समर कुजबुजला. खाली पोचल्यावर त्याला एक लहान खोली दिसली. मध्यभागी एक लाकडी खुर्ची आणि टेबलावर ठेवलेली तीच जुनी डायरी. पण या डायरीत कव्हर वेगळं, लाल रंगाचं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, ज्याने 9th मध्ये पाऊल ठेवलं त्याचं नाव या पानावर येतं. पानं उलटली. पहिलं नाव सुलोचना पाटील, दुसरं नाव रोनित देशमुख आणि आता तिसरं नाव हळूहळू शाईने उमटायला लागलं, समर जोशी. समर मागे सरकला. नाही, हे खोटं आहे. तेवढ्यात वरून आवाज आला, रोनितचा. ती वाट बघते समर, दरवाजा उघड. भिंतींवरून थेंब थेंब पाणी टिपकायला लागलं. त्या थेंबांमध्ये चेहरा दिसू लागले. स्त्री, पुरुष, मुलं, सगळे. ते खुजबुजत होते. आम्ही सगळे इथेच आहोत, कोणी बाहेर जात नाही. समरने धावत जाण्याचा प्रयत्न केला, पण वरच्या पायऱ्या आता भिंतीत विलीन झाल्या होत्या. घराने त्याला गिळायला सुरुवात केली होती. त्याने शेवटचं पाहिलं. दरवाजाच्या पलीकडे उभी असलेली ती स्त्री, जिचा चेहरा आता दिसत होता. डोळ्यात फक्त पाणी आणि ओठांवर एकच शब्द, स्वागत आहे समर, तुझं स्वागत आहे. लाईट्स झटक्याने बंद झाले. अंधार ओसरला. समर हळूहळू शुद्धीवर आला. डोळे उघडले, पण समोरचं दृश्य पाहून तो थबकला. घर तसंच होतं, पण सगळं बदललेलं. भिंतींवर जुने फोटो, लाकडी फर्निचर आणि रेडिओवर चालणारी जुनी मराठी गाणी. कॅलेंडरवर तारीख 1972. हे काय चाललंय? मी कुठे आहे? त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्त्यावर जुनं अँबॅसेडर कार्स आणि काही लोक पारंपरिक कपड्यात. ते सगळे घराकडे पाहत होते, जणू काही त्यांना माहित होतं आत काय आहे. समरने खाली डायरी पाहिली. त्याच लाल कव्हरची डायरी. पहिल्या पानावर लिहिलं होतं, मी सुलोचना, माझा नवरा बुडून नेलाय, पण तो परत येईल. त्या ओळींच्या खाली त्याला ओलसर टिपक्यांच्या रेषा दिसल्या, जणू कोणीतरी तिथेच बसून रडलेलं. अचानक दरवाज्यावर ठोका पडला. समर दचकला. त्या आवाजानंतर एक स्त्री आत आली. तीच सुलोचना. आता ती जिवंत होती. कोण आहेस तू? ती विचारते. मी समर, पण मी भविष्यातून आलोय. ती थंडपणे हसते. भविष्य? इथे वेळ थांबतो समर. जो इथे येतो तो कधीच बाहेर जात नाही. त्या क्षणी पाठीमागून दोणीचा आवाज. ती बरोबर म्हणते, आपण इथे कायमचे राहणार. समर वळतो. रोनित उभा आहे. त्याचा चेहरा आता पूर्ण पांढरा, डोळे पाण्यासारखे निळे. रोनित, मी तुला बाहेर काढतो. समर दरवाजाकडे धावतो, पण दरवाजा आता आरशात बदललेला. आरशात त्याला स्वतःचा चेहरा दिसतो, पण थोड्या क्षणात त्याचं प्रतिबिंब हसून सांगतं, आता तू आहेस या घराचा नवीन रहिवाशी. घर पुन्हा अंधारात गेलं. रेडिओवर गाणं थांबलं आणि आवाज आला, आनंद रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर 9 पुन्हा भाड्याने देण्यास उपलब्ध. सकाळच्या वर्तमानपत्रात एक छोटं जाहिरात जाहीर झालं. भाड्याने देण्यासाठी 1 BHK, पंचवटी, नाशिक. शांत परिसर, सुसज्ज घर. फक्त रात्री दार नीट लावून झोपावे. अंत किंवा नवीन भाडेकरूंची सुरुवात. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SC हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा.
पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.